शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल आपल्या सोबत आहे। बचत गटाचा मुद्दा तुम्ही आज आतमध्ये मांडला, मुद्दा किती महत्त्वाचा आहे? गेले 8 महिना आधी मुंबई महानगरपालिकेने महिलांचे फॉर्म भरलेले आहेत, याची लॉटरी काढलेली आहेत, महिला पात्र ठरल्या आहेत, त्यांना अजून वाटप केलेलं नाही। घरघंटी, शिलाई मशीन, मसाल्याची मशीन, हा 8 महिने झाले महिला वाट बघतात। मी मागणी केली अध्यक्ष महोदयाकडे की लवकरात लवकर हा महिन्यानं त्याचा लाभ भेटला पाहिजे आणि लवकर हा वाटप झाला पाहिजे। दुसरा मुद्दा मी घेतला, अंधेरीमध्ये जे ट्रॅफिकची समस्या आहेत, 6 लाख लोक रोज बाहेरून कामावर आणि रोजगार निमित्त येत असतात, म्हणून अंधेरीमध्ये एवढी ट्रॅफिक आहेत। आमच्या 12 DP रोड आहेत, त्यांनी उघडं करायला आणि DP रोडवर जे बाधित घर आहेत त्यांना अंधेरीत घर द्यावं, असं 2-3 मुद्दे। अंधेरीत एकही शासकीय रुग्णालय नाही, तेही मुद्दा आज मी मांडला की आमच्या इकडे एक शासकीय चांगली रुग्णालय सेवनेलसारखी अंधेरीच्या लोकांनी द्यावी आणि अंधेरीसाठी काहीतरी वेगळा निधी द्यावा अशी मागणी अध्यक्ष महोदयाकडे मी केली। कोस्टल रोडचं पण काम संत गतीने सुरू, त्यामुळे सुद्धा मुंबईमध्ये अंधेरीमध्ये वेस्टर्न सबअबमध्ये प्रचंड ट्रॅफिक आहे आणि संध्याकाळी सकाळी चाकरमान्यांना याचा भरपूर त्रास होतो। आज मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, लवकरात लवकर कोस्टल रोड पूर्ण होईल। मेट्रो 3 ते लगभग पूर्ण झालेली आहे, त्याच्यावरही मुख्यमंत्री महोदयांनी भाषण केलेलं आहे की लवकरात लवकर मेट्रो 3 पूर्ण होऊन काम पूर्ण होऊन चालू करते। मुंबईकरांना दिलासा मिळेल, 100% दिलासा मिळेल। महायुतीचे सरकार आहे, देवेंद्रजीचे सरकार आहे, एकनाथ शिंदेजीचे सरकार आहे, मुंबईकरांना सर्वात मोठा फायदा हा महायुती सरकारकडे भेटेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी मुरजी पटेल यांनी मुंबईच्या ट्रॅफिकबद्दल आणि इतर विषयांवरती सरकारचं लक्ष वेधलं। नेमकं सरकारची भूमिका काय असेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।